महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी काहीतरी खास उपवासाचं झटपट कुरकुरीत आणि अमेझिंग चवीचं काहीतरी तयार करायचं तुम्ही विचार करता का? आज आपण हॉटेल स्टाईल जाळीदार कुरकुरीत त्याचबरोबर परफेक्ट रंग असलेला उपवासाचा कुरकुरीत पेपर डोसा कसा तयार करायचा ते पाहूया. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत. दररोज दुपारी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा पेपर डोसा करूया. त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी वरई घेतलेली आहे. वरईला काही भागामध्ये भगर असं देखील म्हणतात. त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी साबुदाणा घेतला. दोन्हीही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये टाकूया 1 ग्लास पाणी. रात्रभरासाठी तसंच झाकून ठेवूया, कारण सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं आहे. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस डोसा करायचा त्याच्या 2 तास अगोदर मी हे मिक्सरला दळून घेणार आहे. त्यामधील सर्व पाणी काढून टाकलेले आहे. त्यानंतर आपण मिक्सरला छान असं बारीक आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये थोडीसुद्धा भगर किंवा साबुदाणा जाडसर राहायला नको इतकं बारीक दळून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून अगदी 2 ते 3 तासासाठी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे. जेणेकरून आपल्याला नाश्ता करायचा त्याच्या 2-3 तास अगोदरच हे मिक्सरला दळून ठेवायचं. तुम्ही पाहू शकता अजिबातही पाण्याचा वापर न करता अगदी दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये छान परफेक्ट हे बॅटर दळून झालेलं आहे. झाकून ठेवलेलं आहे. 3 तासानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण भाजलेले कुरकुरीत भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची, यामध्ये 2 चमचे दही आणि पाव चमचा मीठ टाकून आपण ही मिक्सरला चटणी वाटून घेतलेली आहे. आणि ही उपवासाची चटणी आहे. तुम्हाला जर यावर जिरे कोथिंबीरीची फोडणी द्यायची असेल तरी देखील देऊ शकता, परंतु मी या ठिकाणी फक्त 1 चमचा साजूक तूप टाकून ही चटणी तयार करून घेतलेली आहे. कारण आमच्या भागामध्ये उपवासाला जिरे कोथिंबीर खाल्ली जात नाही. तुमच्याकडे जर जिरे कोथिंबीर उपवासाला वापरत असतील तर नक्कीच तुम्ही साजूक तुपाच्या खमंग फोडणीमध्ये जिरे आणि कोथिंबीर टाकून ती फोडणी या चटणीवर देऊ शकता. परंतु अशीसुद्धा ही चटणी चवीला अमेझिंग लागते, कारण ही चटणी वाटताना आपण दह्याचा वापर केला. चटणी छान तयार झालेली आहे. आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट आहे. 3 तास छान पीठ भिजलेलं आहे. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. छान असं मिक्स करून घ्यायचं. लगेचच आपण ही उपवासाचे कुरकुरीत पेपर डोसे तयार करण्यासाठी घेणार आहोत. आता या ठिकाणी मिठाबरोबर अगदी पाव चमचा मी साखर देखील वापरली आणि ते वापरताना ती शूट करत असताना व्हिडिओ क्लिप मिसिंग झालेली आहे. त्यामुळे साखरेचा वापर देखील तुम्हाला अर्धा ते पाव चमचा करायचा आहे. अशा पद्धतीने छान सुरुवातीचा डोसा जो आहे तो अगदी छोट्या आकाराचा करत आहे. तव्याचं टेम्परेचर लक्षात घेणार आहे. त्यानंतर आपण दुसरा डोसा करताना छान मोठ्या आकाराचा करूया. हे पहा, पहिला डोसा छान असा मोठ्या आचेवर छान मी करून घेतलेला आहे. परफेक्ट या ठिकाणी डोसा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आणखीन 1 डोसा मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. बॅटर टाकताना तव्याच्या मध्यभागी छान असं टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला ते स्प्रेड करायचं. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा. आणि त्याचबरोबर वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता खूप साऱ्या नवनवीन रेसिपीज आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपी शिकण्यासाठी. कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 12 वाजता नोटिफिकेशन येईल. त्याचबरोबर याच रेसिपीच्या शेवटी तुम्हाला आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे साबुदाणा वड्याची रेसिपी आणि छान अशी पौष्टिक मोत्यासारखी फुलणारी साबुदाणा खिचडीची रेसिपी आपण 2 दिवसापूर्वी पाहिलेली आहे. त्या दोन्हीही रेसिपी तुम्हाला या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला पाहायला मिळणार आहे. तिथून तुम्ही त्या चेक करू शकता. मोठ्या आचेवर छान असा आपला लालसर रंगावर हा डोसा भाजून झालेला आहे. लगेचच आपण तो काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट या ठिकाणी तांदळाचा ज्या पद्धतीने डोसा असतो त्याच पद्धतीचा आपला हा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे. गरमागरम सर्व करूया. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण प्रत्येक रेसिपी अशाच पद्धतीने परफेक्ट तयार करण्याची हमी मी मात्र देत असते. त्यामुळे तुम्ही नवशिकी असाल, थोडाफार अनुभव असाल, तरी तुम्हाला खूप छान स्वयंपाक शिकायचा असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि कविताच किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला, चहाचा मसाला, गरम मसाला, लोणची मसाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. घसा बसल्यामुळे थोडासा आवाज चेंज येत असेल, परंतु समजून घ्या, कारण आजारी असले तरीही मी रेसिपीला सुट्टी देत नाही. वर्षभर एकही दिवस सुट्टी घेत नाही.
त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.